नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किराणा, जो की मी डीमार्टवरून आणलेला आहे. आणि या ठिकाणी पाहू शकताय पिशव्या आहेत आणि त्यामध्ये किराण्यातील वस्तू आहेत वेगवेगळ्या घेतलेल्या. तर आज आपण त्याविषयी सर्व माहिती पाहणार आहोत. तर कोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत, कशा घेतलेल्या आहेत, तर पाहूयात आज व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ बऱ्याच दिवस झालं काढलेला आहे, परंतु मी अपलोड केलेलाच नव्हता. तर नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे किराणा, जो की आम्ही काय करतो डीमार्टहून आणत असतो. आणि पाहूयात आपण आता किराणा काय काय भरलाय ते. बऱ्याच वस्तू आहेत आणि तुम्ही कोणत्या डीमार्टमधून खरेदी करतात किंवा कोणत्या किराणा दुकानातून घेतात ते पण सांगा. आणि कोणत्या वस्तू घेतल्या पाहिजेत, कोणत्या नाही घेतल्या पाहिजेत त्याविषयी पण कमेंट करून सांगा. चला तर मग बघूयात आपण डीमार्टच्या वस्तू. तर हा आहे मैत्रिणींनो सोयाबीन सांडगा. आम्ही ह्याला सोयाबीन सांडगाच म्हणतो, तुम्ही काय म्हणतात बघू, मला माहित नाही, पण आमच्या इकडे याला सोयाबीन सांडगा म्हणतात. तो मी भाजीसाठी फोडलेला होता. काय झालेले 2-4 दिवस झाले व्हिडिओ काढण्या वाचून राहिलेला होता. त्यानंतर ही आहे तूर डाळ. सध्या आमच्याकडे तूर नसल्यामुळे शेतात लावत नाही, त्यामुळे तूर डाळ वगैरे मूग डाळ सर्व डाळ विकतच घेतो. आणि आईकडून तसं पण मूग डाळ आणि हरभऱ्याची डाळ असतेच दिली जाते. आणि हा आहे बघा तुम्ही गूळ. डीमार्टचा गूळ छान असतो, कारण की हा काळा गूळ आहे आणि ह्याच्यात केमिकलचा वापर हा कमी प्रमाणात केलेला असतो, त्यामुळे आम्ही डीमार्टचाच गूळ वापरतो. त्यानंतर हे आहे सर्वांच्या आवडीचं मॅगी आहे ना. रिया आवडती ना तुला मॅगी? आवडती. बघा रिया गेलं ना की लहान लेकरांचं असतं की मम्मी पहिल्यांदा मॅगी घे. सर्वांना वाटतं की मम्मीनं काय केलं पाहिजे, सुरुवातीलाच मॅगी घेतली पाहिजे. त्यानंतर आहेत हे काजू आहेत. काजू बदाम पण आम्ही तिथूनच घेतो, कारण की काय होते की व्यवस्थित क्वालिटी आपल्याला भेटते. आणि हा आहे शाबू. ही आहे भगर आहे ना. त्यानंतर ही आहे उडीद डाळ. आता माझ्यापासली सगळी उडीद डाळ संपलेली होती, त्यामुळे मी आता आणलेले डीमार्टहून. आणि जास्त पण मी डाळ आणत नाही, कारण की काय होतं की परत जर आपल्याला ती डाळ वापरण्यात आली नाही तर त्याला कीड लागते, त्यामुळे मी पाहिजे तसंच घेत असते, थोडकंच घेत असते सामान. आणि हे आहे मटकी. मटकी आमच्यात सर्वांना आवडते, त्यामुळं मटकीची उसळ खायला आवडते, त्यामुळं आम्ही मटकी प्रत्येक वेळेस घेतच असतो. त्यानंतर हे आहेत तांदूळ. तर आता हे कोलमचाच प्रकार आहे, एक काली मुंज का काय, मला पण कन्फर्म नाही. पण काय होतं ना की डीमार्टचे तांदूळ एवढं खाण्यासाठी मला तर एवढे विशेष वाटत नाहीत, पण त्या दिवशी सर म्हणले की घे, जाऊ दे घे म्हणून. छान पण वाटले ते तांदूळ, पाहूयात म्हणलं वापरून एकदा. आम्ही असेच किराणा दुकानातून घेत असतो तांदूळ. आणि हे आहे मसूर डाळ. तुम्ही खाता का नाही मसूर डाळ? आणि ह्या डाळीविषयी बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत किंवा बऱ्याच जणांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे की ही डाळ खाण्यासाठी खाऊ नये. मग आता मला काय माहित नाही की खावी का नाही, पण आमच्यात तर ह्याची भाजी सर्वांना आवडीने खातात सर्वजण, आहे ना रिया. त्यानंतर हा पण तांदूळ वेगळाच आहे. मी 2 प्रकारचे वेगवेगळे तांदूळ आणले वाटतं. हा पण वेगळाच आहे. आणि तिसरा प्रकार असतो तो मला म्हणजे इंद्रायणी, तो मला दूध भात साखर सोबत खूप आवडतो, म्हणून ही स्पेशल इंद्रायणी पण घेत असते. तो पण तांदूळ खाण्यासाठी खूप छान आहे. आणि हे आहेत वाटाणे. तर हे पण छान वाटतं मटकीमध्ये एकत्र करून हे करून खायला. त्यानंतर आहेत हे छोटे मसाल्याच्या पुड्या, बडीशोप फोडलेली आहे या ठिकाणी, बडीशोप आणि लवंग. त्यानंतर मसाल्याचे पण पदार्थ असेच छान वाटतात. जायफळ दिसतंय ना. त्यानंतर देवाचं साहित्य जिथं जाईल तिथं माझ्यासाठी तर स्पेशल असं देवाचं असतं, कारण की मी कुठं गेले आणि देवासाठी काही नाही आणलं असं कधीच होत नाही. आणि हे कापूर डब्या, हा भीमसेनी कापूर आहे. मला तर खूप छान वाटतं, त्या ठिकाणी डीमार्ट मध्ये भीमसेनी कापूर भेटतो तो. हा 2 डब्या मला वाटतं 280 ला आहेत, गेट 1 बाय 1 फ्री. त्यामुळे हा कापूर मला छान वाटतं आणि खूप पुरवल्या पण येतो. थोडासा जाळला तरी पण छान वाटतं आणि बराच काळ जळत राहतो.
आणि ही पहिल्यांदाच मी धूप आणलेली आहे आर्यहंतची. गेल्या वेळेस वेगळीच आणलेली होती. मी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या धूप आणण्याचा प्रयत्न करते, कारण की आपणाला पण माहित पाहिजे ना की कोणती धूप आणायची कोणती नाही. त्यामुळे आणि हे पण माझं स्पेशल असतंच. प्रत्येक वेळेस मी काय करते, उशांना खोळी आणतेच. बेडशीट नाही आणत पण खोळी आणतच असते, कारण की त्या वापरून खराब होतात ना. आणि ह्या वेळेस काय झालेलं आहे की उशीची खोळी हे काय झालेले आहेत, खूप मोठ्या भेटलेल्या आहेत. मला वाटत होतं की घ्याव्यात का नाहीत, पण सर बोलले की घेऊन टाक, तुला आवडल्यात तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या उशीच्या खोळी सांगा मला नक्की. आणि ह्या 2 खोळी आणलेल्या आहेत उशांसाठी आणि पाहू शकता तुम्ही, छान वाटतात, सुंदर आहेत. आणि काय म्हणते की फ्रेश उशीच्या खोळी असल्या तर आणखीन छान वाटतं आपल्याला. त्यानंतर हा आहे नॅपकिन. आमच्यात किती पण नॅपकिन आणले तरी कमीच पडतात, हाय ना रिया? आमची रियूबाई काय करते काय माहित, नॅपकिन जेव्हा गावालाच किंवा कुठं बाहेर जायचं असतं त्यावेळेस नॅपकिन गायबच असतं. किती पण शोधा घरामध्ये तरी नॅपकिन सापडत नाही. आणि हे पण आहे हँडवॉश. हा पण मला वाटतं गेट 1 बाय 1 फ्री आहे. स्पेशल डिमांड आपणाला गेट 1 आणि बाय 1 फ्री साठी आहे असं मला तर स्पेशली वाटतं. तर तुम्हाला कसं वाटतं सांगा. आणि हे छान असतं हँडवॉश, मला पण आवडतं, स्मेल पण छान असतो आणि छान वाटतं वापरण्यासाठी. आणि ड्राय वगैरे अजिबात हे होत नाहीत, हातांना ड्रायनेस पण अजिबात जाणवत नाही. तर तुम्ही कोणता हँडवॉश वापरतात ते नक्कीच सांगा. आणि काय झालं तर लाईटर बऱ्याच दिवसापासून कधी चालू व्हायचं कधी नाही, त्यामुळे बरेचदा मी सांगितलं होतं सरांना, पण सरांच्या काही लक्षात राहत नसे. त्यामुळे त्या दिवशी मला गेल्या लाईटर दिसला आणि मी तो लगेच कसलाही विचार न करता पटकन टाकलं ट्रॉलीमध्ये. हा हे आहे रूम फ्रेशनर, इयरचा आहे. घरात असताना देखील सरांनी घेतलेला आहे. असू द्यात आता काही गोष्टी ऍडजस्ट करतात. त्यानंतर हे आहे बूट पॉलिशचं, सरांनी घेतलेलं आहे. आणि हे स्टारलाइट. आणि तुम्ही कोणता साबण वापरता ते पण सांगा. हा आहे स्टारलाइट, हा पण छान वाटतो, नवीनच आहे सध्या हा ट्रेंडिंगला, पण छान वाटतो मला पण हा साबण. आणि त्यानंतर आहे हे फिल्डचे तर साबण मी भांड्यांसाठी पण हेच वापरते. काही वास येत नाही भांड्यांचा वगैरे, म्हणजे कपड्याच्या साबणासारखा. आणि छान पण वाटतं, कारण की विमचे साबण खूप म्हणजे पुरवल्या येत नाहीत आणि ते रया गेल्यासारखे मला तर स्पेशली वाटतात. म्हणून मी काय करत असते की ते साबणच भांड्यांसाठी वापरत असते. त्यानंतर हे आहे छोट्याचे स्मॉलचे ब्रश आहे ना तुमचे स्पेशली आहे ना. त्यानंतर हे आहे फील ऍक्टिव्ह आहे हा. तर पाहू शकताय तुम्ही, छान आहे हा पण निरमा वापरण्यासाठी. 2 किलोचा पॅक आहे मला वाटतं. निरमामध्ये सामान संपलं तर आणावं लागतं आम्हाला, कारण की जास्त प्रमाणात लागतो. आणि तुम्ही कोणता सोप वापरतात ते पण सांगा. हा गोदरेज नंबर 1चा सोप आहे, खूप छान आहे. पहिलं मी काय करायचे की डव साबण वापरायचे, पण माझी ऑइली स्किन असल्यामुळे डव साबण मला अजिबात सूट होत नव्हता. त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्सचे एवढे प्रमाण वाढले होते ना की सांगूच नका. आता हा गोदरेज नंबर 1 साबण वापरल्यापासून मला खरंच म्हणजे चेहऱ्याला छान वाटायले आहे. पिंपल्सचे प्रमाण देखील माझे कमी झालेले आहे. जर कोणाला पिंपल्स येत असतील तर ऑइली साबण वापरणे टाळाच. आणि हे आहे पॅराशूट. आणि त्यानंतर हा आहे हँडवॉश, अरे सॉरी हार्पिक है ना, हार्पिक. ह्याला एक बाजूला ठेवूयात आपण. आणि त्यानंतर हे रिच क्रीम नॅचरल हेअर डाय गोदरेजचा. काय होतं की कधी कधी गडबडीत मला मेहंदी लावणं शक्यच होत नाही, त्यामुळं मी काय करत असते, अचानक जर कुठे बाहेर जायचं झाले तर हे पटकन नेऊन शॅम्पू सारखं आहे आणि हे पटकन शॅम्पू सारखं धुवून केसांना लावलं की होऊन जातं. त्यामुळे मी ह्याचाच वापर करत असते. खायची वस्तू आणली घरात आणि ती लगेच फोडली नाही किंवा त्याची टेस्ट बघितली नाही असं कधीच होणार नाही, है ना. ते कधी चव घेईन झालेलं असते, है ना. बघा ते लगेच फोडलेलं आहे, पण मी लगेच पॅक केलेलं आहे. वातावरण पण खराब असल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी काळजी घ्यावी लागते की नेहमी पॅक करून ठेवावं लागतं. आणि हे मी भरणीमध्ये काढणार होते, पण काय झालेलं आहे की मला व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे मी राहू दिलेलं आहे. आणि हे आहे बघा किसान केचप आहे ना. बघा आता हे बरंच खाली गेलेलं आहे 2-3 दिवसातच, तुम्ही पाहू शकताय है ना. असं देतात आता चला.
त्यानंतर आहे टॉयलेटचा ब्रश. हा पण खूप छान, अशा वस्तू खूप छान लागतात माझ्याकडे, म्हणजे वापरण्यात पण खूप छान, म्हणजे टिकण्यासाठी. आणि हे आहे चिप्स है ना, ह्याच्यासाठी पण रोज असायचं रियाचं, मम्मी मी तो चिप्स पुडा खाऊ, मी फोडू, मी खाऊ, है ना रिया. आता आज काय करू आपण, ह्याचं उद्घाटन करू चिप्स खायला. त्यानंतर ह्या भरण्या मी आणलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. ह्याची किंमत आहे डिमार्ट प्राइस 79 रुपये. मला माहित नाही हे कितीला पडली, पण ह्याच्यावरती तर 79 दिसते. हे काय झालेलं आहे की मी हे भरणी मिठासाठी आणि लोणच्यासाठी घेतलेले आहेत 2 भरण्या, कारण की माझ्याकडे मिठाला पण काय होतं, प्लॅस्टिकची भरणी पण असं म्हणतात ना की काचाची भरणी वापरावी, म्हणून ही मी घेतलेली आहे. तर पाहूयात आता. ह्यात एकात लोणचं ठेवणार आहे आणि एकात मीठ. त्यानंतर हा आहे चिकन मसाला, दोन्ही पण चिकनच मसाले. मला वाटतं गेट 1 बाय 1 फ्री, त्यामुळे हा दोन्ही आलेले आहेत. त्यानंतर हे निर्मल चंदनचं, हे पण माझ्या माहिती बाय 1 गेट 1 होतं. बाय 1 गेट 1 पप्पांनी नेले. बाय 1 गेट 1 फ्री. चुकीचं माझ्याकडून गेलं तर हे बघा. तर त्यामुळे पप्पांनी सॉरी सरांनी एक पुडा काय केलेला आहे, शाळेमध्ये घेऊन गेलेले आहे. रिओ तुम्हाला लय कन्फ्युजन करायला. आणि हे आहे सांबर मसाला आहे ना इडलीचा, हा पण छान वाटतो. पितांबरी तर लागणारच. त्यानंतर वेलची, इलायची, ओवा आणि चहापत्ती, माझ्या आवडीची चहापत्ती विक्रम स्पेशल. म्हणजे मला चहासाठी चहा खूप आवडतो ना, रियाला आवडतो का नाही. आणि हे आहे खडीसाखर, कोलगेट. घासतेत का पण पीठ व्यवस्थित आहे ना. हा बोर्नविटा काय झालेलं, लेकरं पिनाच गेलेत, त्यामुळे काय केलेलं आहे ह्यावेळेस चेंज करून हॉर्लिक्सचा छोटाच पॅक आणलेला आहे. म्हणलं पाहूयात अगोदर हे आवडतंय का नाही मुलांना, पण हॉर्लिक्स आवडायला लागलेलं आहे त्यांना. मी आतापर्यंत बोर्नविटाच वापरलेला होता, तर आता इथून पुढे हॉर्लिक्सच मी घेईन. आणि त्यानंतर आहे ते ब्रश आमच्यासाठी आणलेले. त्यानंतर हे आहे हिंग, मी पहिल्यांदाच हिंग आणलेला आहे. तुम्ही ह्या अगोदर कधी हिंग वापरतात का भाजीमध्ये. काय होतंय की सरांना पण आमच्यात जास्त मसाले नाहीत आवडत, पण तरी पण मी आता घेतलेला आहे, त्या दिवशी पटकन टाकलेला आहे डबी हिंगची. आणि हे कांदा लसूण मसाला, हा पण खूप लागतो आमच्यात भाजी नॉनव्हेज करण्यासाठी लागतोच ना. आणि हे दुर्गेश्वरी, हे पण धूपच आहे. आणि ते मगाशीचं वेगळंच अरिहंतचं, आणि हे दुर्गेश्वरीचं मी 2 पॅक आणले वेगवेगळे, कारण की मला ते देवांचं वेगवेगळं वापरायला छान वाटतं, कारण की काही नाही. आणि हा आहे खजूर पण छान असतं, तिथली क्वालिटी खूप खूप छान राहते डीमार्टची. त्यानंतर हे आहे डाळवण, सुट्टे दाळवे घेणार होतो, पण मला काही तिथं दाळवे दिसलेच नाही, म्हणून आता मी हा पॅक होते सुट्टे होते नाही लक्ष दिले होतात. अगोदर आपण पॅक घेतलेला, नंतर परत घ्यायचे होते. हा ठेवून देता आला असता ना, मला दाळवेच दिसले नाही. दिसलेले तुला बी, पण तू लक्ष नसेल हा आहे बदाम. आणि त्यानंतर हे आहे बडीशोप. बडीशोप 2 प्रकारचे आणलेले, एक रोस्ट केलेली बडीशोप आणि एक छोटी बारीक अशी बडीशोप 2 आणलेले. पण हे तुम्ही पहा, 1 आठवड्याच्या आत संपत्ती बडीशोप, कारण की किती पण कुठं पण लपवून ठेवा, ही लेकरं खाणारच. आणि परत पाहुणे आले ना की मग आपण हातावर हात धरून बसायचं की बडीशोप नाही घरात, आणि मग कोणाला पाठवता पण येत नाही, काहीच नाही. मग पाहुण्यांना काहीच नाही भेटत आहे ना बडीशोप खायला, कारण की आम्हीच संपवून टाकलेली असते बडीशोप. कसं हसायला येते. फुटाणे पण आणलेले आहेत. माझी आई पण छान बनवून देते फुटाणे, पण आता तिला पण होईना गेले, त्यामुळे आता आम्ही विकतच आणतो. आणि ही आहे जिरे आणि झेंडूबाम, सर्व आजारांवर बाम. खोकडा आहे नाही ना, खोकडा नाही. मग हे नवीन कुठलं आलं, मी आणलाय ना त्या दिवशी डीमार्टहून. आणि हे आहे टाटा साल्ट, मीठ आपलं 2 टाकले. आणि हा सर्व काय आहे डीमार्टचा किराणा. तर पाहू शकताय तुम्ही. शताक्षी दाखव इकडं, आणि दाखव सुरुवात. ये हळू
सगळीकडून फिरव कॅमेरा. तर पाहू शकता तुम्ही एवढा सर्व सामान साहित्य झालेलं आहे डीमार्टचं. बापरे, काय होतं ना की आपण खरेदी करतो, आपणाला काही कळत नाही, घे वस्तू दिसली की टाक, घे वस्तू दिसली की टाक. तर ह्याच्यात आम्ही रवा नाही घेतलेला, परत बेसन नाही घेतलेलं आणि पोहे पण नाही घेतलेले, कारण की लागलं तर आणता येईल, ते घरात शिल्लकच होतं, त्यामुळं आम्ही घेतलेलं नाही. म्हणजे काय ह्या वस्तू, बापरे खूप होतं बरं का बिल डीमार्टचं म्हणलं की काय म्हणल्यासारखं. आणि हा झाला डीमार्टचा. आणि हा काय झालेला आहे, आम्ही परत इतर दुकानातून, किराणा दुकानातून आणलेला आहे. त्या दिवशी मला वाटतं ही राजगिरा लाडू एक पॅकेट आणलेलं आपलं संपलं ना खाऊन डीमार्टचं, संपलं. कारण की हे राजगिरा लाडू पण आमच्या सगळ्यांना खूप आवडतात. आणि तर पाहू शकताय या ठिकाणी मी तुम्हाला सर्व म्हणजे किराण्यातील वस्तू दाखवलेल्या आहेत आणि सर्व वस्तू छानपैकी आहेत भेटलेल्या. आणि डीमार्टमध्ये क्वालिटी राहते, त्यामुळे आम्ही बऱ्याच वस्तू तिथूनच खरेदी करतो. बाकी शेंगदाणे वगैरे इतर वस्तू ज्या आहेत, बेसन पीठ, रवा, ते आम्ही इतर दुकानातून तेल वगैरे खरेदी करीत असतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.